हे दोन आहे बघ, जेंट्सचं छोटं असतं, लेडीजचं मोठं असतं. है मुझे आँख आँख दिखाता है तिला इसको खेकडे टाकले की आपले 3 डिशेस रेडी आहेत. एक म्हणजे खेकड्यांचा रसा, फ्राय बांगडा इन रवा आणि आपली कालवं जी मस्त कांदा टमाटरमध्ये सुकं केलंय. एक हातापेक्षा मोठा बांगडा आहे, जबरदस्त फ्रेश. ताई कापते, आता कापता येईल. तू तुझा पोहतायत ते थोड्या बादलीमध्ये. जेवण आता प्रोसेसिंग मध्ये आहे, चाललंय सगळं. आणि मी ते मोगऱ्याचं फूल लावलंय, मच्छीचा वास येतो. हे बघा इथे ना सगळं मच्छीसाठी आहे ना. आम्ही ओलं खोबरं, सुकं खोबरं, लांब कांदा, बारीक कांदा, टमाटर, लसूण. इथे बघा ही कालवं मस्त उकळली आहेत. ठीक आहे, कांदा टमाटर बरोबर यांना बनवणार आहे. सुकी कोळंबी बनवतो ना आपण तसं. आणि इथे मस्त असे बांगडे बघा मॅरिनेट केलेत. वा काय लाल लाल कलरचे बांगडे, म्हणजे लाल लाल मसाला लावलाय. आणि इथे मस्त असे आपले बांगडे फ्राय होत आहेत इन रवा. लाल लाल कलरचे बांगडे आणि मस्त ते आता पांढरे होऊन परत लाल होतील, क्रिस्पी लाल. लाल लाल कलरचा बांगडा, बांगड्याचा कलर झाला सफेद, सफेद वरून होणार तो क्रिस्पी. आता होणार तो क्रिस्पी. आता ते मस्त गरम गरम असे हा बांगड्याचं क्रिस्पीनेस बघताय तुम्ही. रव्याची लेअर आणि ते आपले बांगडे आपले मस्त फ्राय होत आहेत. त्यांना राहू दे. आणि इथे ताई खेकडे तोडते. ए तोडले, हे हात मुझे दे दे ठाकूर. हे आपण खेकड्याचे दोन्ही हात तोडले. ये आदे मला ते खेकडा. अरे ते मला हातात दे. हाताला लागेल, सोडशील मग कळेल तो. हा बघा खेकडा बरोबर एक फोटो काढूया. हा बघा आपला खेकडा. ठाकूर तेरे हात हम लोग ने ले लिए है. खेकड्याचे डेंगेच खूप मस्त लागतात. तर आज तुझे बनाएंगे हम. बापरे ने डोळे बघ, डोळे बघ कसे बाहेर गल्ले डोळे. आँख दिखाता है मुझे, आँख आँख दिखाता है. तिला इसको टीवी दिखाते. ये देखो आई, आँख दिखाता है ये खेकड़ा. आँख की पूर्ति करने के लिए आई बोलते आई बोलते मोड जा त्याला. ए बाबा थांब बाई बाई काय. चला चला आतमध्ये. कानपडात इकडून मला कानपडात द्यायचा प्रयत्न करते. अबो अबो ताई, अबो अबो मुझे नाही ते मार पाहिजे तू. म्हणजे हे असे बांधलेले आहेत ना, तेव्हा ताई ना त्यांचे डेंगे तोडून घेते, म्हणजे डेंगे लागणार नाही असं. हे घे घे ह्याला घे घे. याला फिरवून आणले आत्ताच हॉलमधून. हे छोटेवाले डेंगे आहेत ना, ते आपण मिक्सरला लावणार आणि त्याची पेस्ट आहे ना ती टाकणार आपण चाळणीने चाळून, जेणेकरून त्याचा टेस्ट आहे ना आपल्या ग्रेव्हीमध्ये येईल मस्त असा. काय पण बोला, खेकडे कमी असले पण त्याचा रस्सा असतो ना, तो भाताबरोबर खायला एक नंबर लागतो, एक नंबर. हे नाटके मम्मी हे पळाला, हे पळाला. तो नरमच वाटत होता पहिला. काय झालंय, जिवंत आहे का मेलाय? जिवंत आहे, जिवंत आहे. 50% आहे, 50% भी बाकी है जिंदगी. झालं 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 बाबा. मेन झोन मधून निघालोय. आपलं मेन काम. आजार झाला याला, काय झालं? तो नरम खेकडा असेल, नरम खेकडे असतात ना, अंडी असतील. हा अंडी असतील. ही मादा आहे बघ ना, ही अशी आहे. हे बघा, हे जेव्हा असं असतं ना, असं हे बघा असं, ही मादा आहे. साईज मोठी असते ती मादा. मादा. आणि त्रिकोणी असतं ना बघ, एखादा त्रिकोणी असेल, एखादा तरी असेलच त्रिकोणी. नाही सगळ्या मादाच आहेत वाटतं. हा बघ, हा बघ, हा बघ, हा जेंट्स आहे, हा जेंट्स आणि हे लेडीज आहे.
हे दोन हे बघा. आहे बघ, हे जेंट्सचं छोटं असतं, लेडीजचं ते मोठं असतं. म्हणजे याच्यामध्ये आता याच्यात लसूण टाकलंय तेलामध्ये आणि काय टाकणार आता हिंग आणि टाकली हळद. तर तिखट मसाला टाकला यामध्ये. आपल्याला लागेल तितकेच मसाले टाकायचे, जास्त नाही टाकायचे. आम्ही कमी टाकतोय किंवा तुम्हाला वाटायचं जास्त टाकते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता. ठीक आहे. टाकायचे ते बघा. खेकडे टाकले आणि हे कांदा त्याच्यानंतर खोबरं, अद्रक, लसूण त्याचं आपण पेस्ट केलेलं म्हणजे वाटण केलेलं ते टाकलं. जिवंतच गेली. ही कालवं बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तेलामध्ये लसूण कांदा टाकलाय, थोडी हळद आणि मसाले आणि तुमच्या आवडीचे पण टाकू शकता. ही कालवं आहेत ना आणली तेव्हा त्यांना मस्त स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्यांना पाण्यामध्ये उकळायला ठेवलं आणि मग ती तयार आहेत बनण्यासाठी. तुम्ही याचं पाणीसुद्धा वापरू शकता थोडं वरचं. खेकड्यासाठी घेतलेलं थोडंसं वाटण होतं ना, म्हणजे खेकड्यात टाकलं ते वाटण आपण जरासं ह्यात टाकतो म्हणजे कशी छान याची थोडी ग्रेव्ही पण होईल. थोडंसं कोकम टाकलंय. दुपारचं सगळं जेवण झालंय. हे बघा इथे कालवं बनवली आहेत मस्त कोकम वगैरे टाकून कांदा टमाटर मध्ये मस्त सुखं असं कालवं बनवली आहेत. इकडे हा बघा इकडे मस्त खेकड्यांचा सार झाला. इथे जबरदस्त तसा खेकड्याचं सार भाताबरोबर खायला मस्त लागतं. पण झाकून ठेवून देऊया नीट. ते 2 आयटम आहेत आणि आपला तिसरा आयटम इकडे आहे. हा बघा फ्राय बांगडा जबरदस्त लागतं फ्राय बांगडा. मला सगळ्यात जास्त बांगडा मासा आवडतो. हा बघा काय जबरदस्त आहे ना, क्रिस्पी असतं जबरदस्त. हे बघा ते फ्राय मासे इथे सगळे आहेत. पण जेवूया आता थोड्या वेळातच. सकाळी 6 वाजल्यापासून केलेली मेहनतीचं फळ शेवटी ताटामध्ये आहे. मुळात मी फक्त आणायला गेलेली, मेहनत तर ताईनेच केली आहे. पण उठली ना मी 6 वाजता. असं मस्त असं इथे तुम्ही पाहताय की आपल्या 3 डिशेस रेडी आहेत. एक म्हणजे खेकड्यांचा रसा, फ्राय बांगडा इन रवा आणि आपली कालवं जी मस्त कांदा टमाटरमध्ये सुकं केलं आहे. एक नंबर झालेलं सगळं. आणि ना हे खेकडे बघा ना त्याचे रंग बदलतात. पहिला काळे होते आता ऑरेंज झाले. भाताबरोबर रसा खायला खूप छान लागतो. मासे ताजे असले की त्यांची चव वेगळीच लागते. पण प्रत्येक एरियाच्या माशांचा टेस्ट वेगळा असतो. हे मला जाणवलं आहे. गोव्याच्या माशांचा टेस्ट त्यांना थोडं जास्त जबरदस्त लागतो आहे. खरं सांगते मी जेव्हापासून खाते तेव्हापासून एकदम वेगळा टेस्ट आहे. फ्रेश एकदम आणि मस्त लागतात. मी कालवं आणि बांगडा या दोघांबरोबर खेकड्याच्या रसामध्ये टाकून खाल्लं. एकदम मस्त लागत होतं. तुम्ही सुद्धा नक्की गोव्याला याल तेव्हा सी फूड इकडचं नक्की ट्राय करा. खूप जबरदस्त लागतं. यांची चव ना खूप मस्त आहे. म्हणजे मुंबईला याची चव नाही लागत खेकड्याची, तशी यांची लागते. मडगाव फिश मार्केटमधून आम्ही आणलेले ताजे मासे यांना शिजवल्यावर यांची चव आहे ना खूप जबरदस्त येते. आता मी जेवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.